मित्रांनो, नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. नवीन अपडेट अशी की शेतकरी मित्रांनो, पीक पाहणी करताना काही शेतकऱ्यांना अडचण येत आहे. तर त्या अडचणीविषयी आज आपण एक अपडेट देणार आहोत. तर सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा. मित्रांनो, महत्त्वाची सूचना अशी की सर्व शेतकरी बांधवांनी कृपया लक्ष द्यावे. खरीप हंगाम 2025-26च्या नोंदणीसाठी शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सर्व्हरवर जास्त लोड येत आहे. ज्यामुळे पीक पाहणी नोंदणीसाठी वेळ लागतो. परिणामी शेतकऱ्यांची निराशा होते, की ॲप चालत नाही असा भ्रम. तर मित्रांनो, अशी प्रॉब्लेम येत आहे. तर आता आपण काय करावे? आपल्यासाठी नम्र विनंती, की रात्री म्हणजे खूप रात्री नाही, 5-6च्या दरम्यान गावात शहरात असताना रजिस्ट्रेशन पूर्ण करा. सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करा व रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये येऊन मोबाईल ॲपमधील अपलोड बटन दाबून डेटा. याचे फायदे असे की सर्व्हर लोड कमी घेईल, आपल्याला वेळेचा त्रास होणार नाही आणि पिकाची नोंदणी सहजरित्या पूर्ण होऊन जाईल. कृपया सहकार्य करा आणि इतरांनाही ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवा. धन्यवाद. मित्रांनो, अजून एक अपडेट अशी की हंगामात पीक पाहणी करताना आवश्यक बाबी. पीक पाहणी विहित कालावधीमध्ये करणे बंधनकारक. पिकांचे 2 फोटो घ्यायचे मित्रांनो. गटाच्या हद्दीपासून 20 मीटर अंतराच्या आत फोटो घेऊन अपलोड करणे बंधनकारक. आणि 4 नंबर म्हणजे पीक पाहणी अपलोड केल्यानंतर हंगाम सुरू असताना 7/12 वर प्रतिबिंबित झालेली माहिती पीक पाहणी योग्य असल्याची खात्री करणे. मित्रांनो, जर आपण पीक पाहणी आपली योग्यरित्या झाली असेल, तर आपल्या 7/12 वर त्याची नोंद होईल आणि नोंद झाली की आपण सगळी माहिती योग्यरित्या भरली असे आपण समजू शकता. शेतकरी बांधवांनो, पीक पाहणी करणे का गरजेचे आहे? कारण यावर्षीपासून ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी असेल, त्यांनाच विमा, अनुदान, पी-एम किसान सन्मान निधी योजना आणि शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या अनेक योजना मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा न करून आपल्या शेताची पीक पाहणी अवश्य करावी. काही प्रॉब्लेम येत आहे, काही सर्व्हर चालत नाही, तर त्यांना न घाबरता, न डगमगता आपण पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तर पुन्हा एकदा आपल्यासाठी नम्र विनंती, की रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये म्हणजे गावात, आपल्या शहरात असताना रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे अगोदर. कशी आहे त्याची प्रोसेस? अगोदर रजिस्ट्रेशन करायचे आहे. पुन्हा ऑफलाईन पद्धतीने पाहणी पूर्ण करायची आहे आणि पुन्हा मोबाईलमध्ये फोटोज अपलोड करायचे. तर आपण काय करायचे? सर्व शेतकरी दुपारच्या वेळेत करतात. तर आपण तसं न करता रात्री, सकाळी लवकर आपल्या गावात, शहरात चांगल्या नेटवर्कमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे आणि पुन्हा सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करायची आहे. दुसरी नंबरची बाब मित्रांनो. आणि तिसरी नंबरची बाब म्हणजे रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये येऊन मोबाईल ॲपमधील अपलोड बटन दाबून डेटा सेव्ह करायचा आहे. अशा पद्धतीने केलं तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि आपली पीक पाहणी योग्य पद्धतीने पूर्ण होईल. पीक पाहणी नक्की करा, अवश्य करा. याचे फायदे काय काय होणार आहेत? तर आपल्याला सरकारकडून विमा, अनुदान मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांनो, आता पीक दुरुस्तीची प्रक्रिया काय आहेत आपण ते बघणार आहोत. ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी करताना काही चूक झाली आहे किंवा त्यांना दुरुस्ती करायची आहे, त्यांनी अपलोड केल्यापासून 48 तासांमध्ये पाहणी रद्द करायची आहे आणि मोबाईल ॲपमधून 48च्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करण्याची सुविधा आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. हे झाली मोबाईलमधली प्रोसेस. आणि जर आपल्याला आता 7/12 वर नोंदणी झालेली पीक पाहणी रद्द करायची असली, तर आपल्याला मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज द्यायचे आहे. मंडळ अधिकारी म्हणजे मित्रांनो, तलाठीच्या वरचे अधिकारी जे असतात त्यांना मंडळ अधिकारी म्हणतात. त्यांच्याकडे आपल्याला पूर्ण आपली माहिती द्यायची आहे. त्यांनी आपल्या 7/12 वर प्रतिबंध झालेला पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करतात. आणि शेवटची माहिती मित्रांनो, मंडळ अधिकारी पंचनामा करतील आणि सदरची पीक पाहणी, ई-पीक पाहणी डी-सी-एस मोबाईल ॲपद्वारे दुरुस्त करतील. आणि मित्रांनो, एक टिप लक्षात ठेवा, पीक पाहणीमध्ये दुरुस्त करायची असल्यास त्याच हंगामामध्ये दुरुस्ती करता येईल, अन्यथा येणार नाही. तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे पीक पाहणी कशी करावी, कोणकोणत्या अडचणी येत आहेत आणि याच्यावर उपाय काय आहेत ते बघितलो आहोत. तर सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी नक्की करा. पुन्हा एकदा विनंती करतो, पीक पाहणी करून घ्या. कारण पुन्हा जेव्हा शेतकऱ्याला अनुदान येतील आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही त्यांना न येतील, तर याचं दुःख एक वेगळं असतं. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी नक्की करा. थोडीफार अडचण आहे, पण नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.